तर अत्यंत दुर्मिळ असा क्षण इथे आहे. म्हणजे अ, एका फ्रेममध्ये ह्या दोघींना तर बघितलं आहे, पण वृंदा काकूसुद्धा म्हणजे आहे. पण आता मी मगाशी विचारलं की सुनेचा लुक चेंज झाला आहे, तर सासूबाई काय कॉम्प्लिमेंट देतील ऑफ कॅमेरा? भयंकर खुश त्या आहे मी. खूप छान. देतातच आहेत त्या दिवसापासून ज्या दोघीही की हे खूप छान दिसतंय, खूप छान ड्रेस, आणि सगळे हॅपी आहेत खरं तर आणि की मला finally तिचं look थोडंसं काल मेकअप तर म्हटलं अगं आज का मेकअप असं मेकअप दादा बदलला. नाही नाही, ते छान दिसत होतं, ग्लॅमरस. सतत शी लुक्स compliment ब्युटिफुल. देतात. हो ती फारच गोड दिसते. वृंदा काकू, तू तिला कॉम्प्लिमेंट दे. आनंदी तू खूप गोड दिसतेस. कॅरेक्टर शिफ्ट. हे काय घातलंय? हा कामं करायची तर हे एवढे भरजरी हा घरात घालून चालतं का? वृंदा काकू सार्थक सरांनी आणले ते कपडे. तेच म्हणत होते की भलेही मालिकेमध्ये इतकं राग आहे आनंदीबद्दल, पण ऑफ कॅमेरा आम्ही तुमचं बॉन्डिंग बघतोय, खूप कमाल आहे. ह्यांच्याशी बोलणं झालं आहे, पण तू काय सांगशील आता ह्यांच्याबद्दल? आमचं ना आखोमध्ये होतं दोघींचं, इस्पेशली ह्यांच्याशी हो, पण ह्यांचं आणि माझी गंमत असते. म्हणजे आता बोलू आता आम्ही सगळे असतो मग असं सजेशनला कोण, आणि ना त्या माझ्याकडे बघतात, मी त्यांच्याकडे बघते, आणि कळलं मला तुमच्या मनातलं. तर ते म्हणतात, दिव्या तू एवढी आगाऊ आहेस ना, खूप डांबरट आहेस तू, असं म्हणतात. पण खूप छान इक्वेशन आहे दोघींसोबत पण. म्हणजे जशा त्या खाष्ट सासवा आहेत तशाच त्या चांगल्या व्यक्तिमत्व म्हणून दोघीही, ॲज अ अश्विनी मुकादम म्हणून आणि ॲज अ शुभांगी लाटमुटकर म्हणून खूप छान आहेत. ते कसं असतं ना, सासू असावी तर अशी, असं थोड्या दिवसांनी आपल्याला दिसेल. खरं तर सासू असावी तर अशी. कारण मी खरंच चांगली सासू आहे. म्हणजे आणि मी खरं सांगते, जेव्हा केव्हा असे सीन असतात माझे ह्यांच्याबरोबर ज्याच्यात त्या माझ्यावर खूप रागवतायत, मला बोलतो मारामारी, तर त्या दोघीही येऊन ह्या आपण सॉरी बाळा, आम्हाला तुला असं वागवावं लागतंय, तुला बोलावं लागतंय, तुला दुखत नाही, आपण तुला दुखत नाही आहे ना, मी तुला असं पकडू का, इतकं त्या छान पद्धतीने केअर करून ते सीन करतात. आपण एक आहे ना, एक इंटरेस्टिंग प्रश्न विचारूया. तुमचं लाडकं कोण आहे, अभिषेक की दिव्या? ओ माय मी सांगू एक मिनिट, नाही मी सांगते ना. आता कितीही झालं तरी काय म्हणतात, दुधापेक्षा त्याच्यावरची साय समथिंग. सो आता मी सून आहे, तो मुलगा आहे, ऑफकोर्स त्यांचं प्रेम त्याच्यावरच असणार, पण हळूहळू मी त्यांना माझं आपलंसं करून घेईन. कॅमेरा ऑफ कॅमेरा? ऑफ कॅमेरा पण अभिषेकच. हो अभिषेक, कारण तो सगळ्यांचा लाडका आहे आणि तो ज्या पद्धतीने सगळ्यांना बांधून ठेवतो, त्याच्यामुळे खरं तर ही क्वालिटी त्याच्याकडून सगळ्यांनीच घ्यायला हवी. जसं की मी माझ्या बाबतीत सांगेन, मी प्रचंड इंट्रोवर्ट आहे. इंट्रोवर्ट नाही म्हणणार मी, ॲम्बिवर्ट आहे, पण समाव मला ना कुठे इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट मध्ये ॲम्बिवर्ट. म्हणजे सपोज आता मी कुणाशी पटकन ओपन अप होत नाही, पण ओपन अप झाली की मी खूप ओपन अप होते त्याला. काय कॉन्सेप्ट समजली. हो, सो तो तसा नाही आहे. तो पहिल्या भेटीत लोकांना आपलंसं करेल. माझं असं होतं की अरे मी बोलते, पण हे लोक त्या समोरच्या व्यक्तीला आवडेल का. सो मी अगदी तशी आहे, त्यामुळे त्या स्वभावामुळे तो सगळ्यांना आपलंसं करतो. सो ऑफकोर्स अभिषेक. इव्हेंट्सला तुम्ही जाता, तुला कळतच असेल कोण किती कोणाचं कोणावर लक्ष असतं है ना. पण मज्जा आली, आणि आता अपकमिंग एपिसोड्स खूप इंटरेस्टिंग आहेत. त्यासाठी तुला ऑल द बेस्ट. चॅलेंज स्वीकारलंस तू, एक तर झालंय पूर्ण. आता बघूयात पुढे काय चॅलेंजेस येतात. वृंदा तर आहे, नाही करणार आहोत. त्या दोघींनी केली नाही असं कसं. थँक्यू. तर मी करते. त्यालाच मज्जा येईल काय घडणार आहे मालिकेत. थँक्यू सो मच, आणि असेच छान राहा सगळे. थँक्यू सो मच.